आणि यानंतर पुन्हा एकदा मुंबईतल्या पावसाचे अपडेट्स घेऊयात। मुंबईच्या दादर परिसरामधल्या हिंदमाता या ठिकाणी अद्यापही तुफान पाऊस कोसळतोय आणि हिंदमाताचा परिसर पुन्हा एकदा पाण्याखाली गेलेला आहे। मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी पाणी साचलेलं दिसतंय। काल सुद्धा ज्या पद्धतीने मुंबईमध्ये पाऊस कोसळत होता त्यावेळेला पहिल्यांदा या ठिकाणी पाणी भरलेलं होतं आणि आज पुन्हा एकदा या ठिकाणी पाणी साचलंय। मुंबईच्या हिंदमाता परिसरात देखील सकल भाग असल्या कारणाने या ठिकाणी देखील पाणी हे आजच्या पावसामुळे साचलेलं आपल्याला पाहायला मिळते। जवळपास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील हिंदमाता जो परिसर आहे हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। आपण पाहतोय की जो ब्रिज आहे परेलचा त्या ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेडिंग करून तिकडची वाहनं ही वरनं जे हिंदमाता फ्लायओव्हर आहे त्यावरनं पुढे लालबाग साईडला किंवा मुंबई या साईडला सोडली जात आहेत। आपण पाहतोय की पालिका प्रशासनाकडनं या ठिकाणी पाण्याचा निचरा करण्यासंदर्भात मॅनहोल्स ओपन करण्यात आलेले आहेत। तर याचबरोबर या ठिकाणी लावण्यात आलेले जे पंपिंग हाऊस आहेत हे देखील सुरू आहेत। हे पाणी जे सेंट जॉर्ज या ठिकाणी ज्या पाण्याच्या टाक्या ओपन करण्यात आलेल्या आहेत त्या ठिकाणी साठवलं जातं आणि नंतर ते समुद्राच्या दिशेने सोडलं जातं। एकूणच ही परिस्थिती मुंबईतल्या अनेक सकल भागातली आहे। एकूणच मुंबईतल्या हिंदमाता हा सकल भाग असल्या कारणाने इथे लगेच पाणी साचतं आणि त्याचीच एकूणच ही दृश्य आहेत जी सकाळपासून या भागात पाणी आहे, गुडघाभर पाणी आहे आणि त्यामुळेच या पाण्याचा निचरा होत नाहीये। दुसरीकडे पावसाचं प्रमाण हे देखील कमी होताना पाहायला मिळत नाहीये। हीच परिस्थिती पुढचे 2 ते 3 तास अशीच राहिली तर पाणी आणखी वाढण्याची शक्यता ही देखील नाकारता येणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट जयस्वालसह मी सुरज सावंत, एबीपी माझा, मुंबई।